नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत पावसाळी वांगी लागवड करावी की नाही. तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये मला हा प्रश्न विचारला होता की आता वांगी लागवड करायला पाहिजे का, किती फायदेशीर ठरू शकते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत, अगदी लागवड करावी की नाही यापासून उत्पादन शेवटपर्यंत. तर जी लोक चॅनलवर नवीन असतील लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हालासुद्धा त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न आहे की पावसाळी वांगी लागवड करावी की नाही. मग ती 15 जूनच्या पुढची लागवड असेल किंवा जुलैची असेल किंवा ऑगस्टच्या अलीकडची असेल, म्हणजे जून आणि जुलै या 2 महिन्यातली जर लागवड असेल तर ती करावी का. तर आता याचे माझ्याकडे दोन्ही उत्तर आहेत, एकतर हो एकतर नाही. तर आता सगळ्यात अगोदर ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची त्यांच्यासाठी काही मला असं वाटतं की त्यांनी हे मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण यायला नको. तर तुम्ही लागवड करा, पण त्यासाठी हे मुद्दे जे आहेत हे जर तुमच्याकडे प्रॉपरली असतील तरच लागवड करा, नाहीतर करू नका. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जमीन उताराची पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. उतार असल्यामुळे काय होतं की आता यावर्षी पावसाचं प्रमाण हे खूप जास्त आहे, गेल्या वर्षीपेक्षाही यावर्षी पाऊस जास्त आहे. आणि पाऊस आता मात्र थांबणार नाही आहे. आता जवळपास पहा, आता 20-21 पासून पाऊस सुरू झाला आहे, म्हणजे 19 पासूनच पाऊस सुरू झाला आहे. तर हा पाऊस आता संपेल कधी हे सांगू शकत नाही. मे बी 50% अंदाज आहे की हा जो पाऊस आहे तर हा थांबणार नाही, भाग बदलून हा पाऊस कंटिन्युअसली चालू राहणार आहे. तर म्हणून मी सांगतोय की शक्यतो जी आपली जमीन आहे तर ही जमीन, या जमिनीतून पाणी लगेच निघून गेलं पाहिजे, म्हणजेच उताराची जमीन पाहिजे. तसंच पाण्याचा निचरा होणारी पाहिजे, पाणी धरून ठेवणारी नको आहे. जर पाणी धरून राहिलं तर काय होईल की निमॅटोडची जी अडचण आहे तर ही जाणवू शकते, आणि सोबतच वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे झाडांवर अटॅकसुद्धा येऊ शकतो. व्हायरस असेल, शेंडाळी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, पांढरी माशी असेल. कारण पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये एवढी हिट तयार होईल की या हिटमुळे व्हायरसचा अटॅक पण वाढू शकतो आणि पांढरी माशीचा पण वाढू शकतो, आणि फळ पोखरणारी अळी तर येणारच. म्हणून ही जमीन निवडावी. तसंच शक्यतो तुमच्या पट्ट्यामध्ये पाऊस हा कमी होतो दरवर्षी. कितीही इतर राज्यामध्ये पाऊस झाला, आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस जरी झाला तरी आपल्या ठिकाणात पावसाचं प्रमाण हे कमी असेल तर तुम्ही वांगी लागवड नक्की करू शकता, काही हरकत नाही. आणि आता वांगी लागवड केल्याच्या नंतर काय करायचं पहा, सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जास्त खर्चाच्या मागं पडायचं नाही आहे. तुम्ही जर जास्त खर्चाच्या मागे पडले तर तुमचा जो खर्च आहे तो जास्त होईल आणि तुमचं जे उत्पन्न आहे हे कमी होईल. म्हणजे जे 100% जो रेशो असतो 50-50%, म्हणजे जरी खर्च झाला तरी मिळणारा जो रेट आहे त्यामधून जो खर्च झाला आहे हा 50% तरी पाहिजे. पण हे मात्र होणार नाही. तुम्ही जर खर्च जास्त केला तर काय होतं की जूनमध्ये लागवड भरपूर होते, भरपूर शेतकऱ्यांकडे पाऊस पडतो, काहींकडे पडत नाही, आणि काही नियोजनबद्ध असतात तर त्यांचं नियोजन ते प्लॉट आणतात. मग आता काय होतं की पावसाळ्यामध्ये जे प्लॉट येतात ही यांची संख्या खूप जास्त राहते, म्हणून रेट उतरतात. वांगी जास्त मार्केटमध्ये पाहायला मिळतात म्हणून रेट पण उतरतात. आणि त्यात जर आपली क्वालिटी खराब असली तर आपला जो माल आहे हा मातीमोल भाव जाणार. म्हणून तुम्हाला जर वांगी लागवड करायची असेल तर 0 खर्च ठेवा तरच तुमचा फायदा आहे, नाहीतर कसलाही फायदा होणार नाही, उलट आपण तोट्यात जाऊ. त्यापेक्षा 1 ते 1.5 महिना थांबा आणि ऑगस्टच्या नंतर लागवड करा. हा एक सोपा सोल्युशन आहे. तर आता हे झालं की ज्यांना आत्ता लागवड करायची आहे. तर आता तुम्ही जर थांबत असाल किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर नक्की थांबा, तुमचा फायदा 100% होईल. तर आता ऑगस्टमधली आपण विचार करूयात. तर ज्यांना आत्ता लागवड करायची नाही त्यांचं हे फायदेशीरच आहे की त्यांचं पुढं ऑगस्टमध्ये जाईल किंवा ऑगस्टच्या एंडिंगला लागवड जाईल, ती नोव्हेंबरच्या आसपास निघायला येईल. नोव्हेंबरपासून मे बी एक तुम्हाला 15-20 दिवस मार्केट थोडंसं डाऊन पाहायला मिळेल, पण त्याच्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने असे असतील की तुम्हाला इथं उच्चांकी पाहायला मिळेल. आता याचं पण कारण असं आहे की जी प्लॉट आहेत की जे जूनमध्ये लागवड झालेली असतात किंवा जुलैमध्ये लागवड झालेली असतात, यांचा माल जो आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 3 महिने चालतो. आणि याच 3 महिन्यात इतका मार्केट डाऊन होतं की ज्यांनी लागवड केली त्यांचा लागवड खर्च जो आहे तर हा खर्चसुद्धा निघत नाही. म्हणून परिणामी ते काय करतात, काढून टाकतात किंवा रोग येतात, म्हणून तो प्लॉट सक्सेस होत नाही. म्हणून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यात रेट उचलतात. याचं कारण हे आहे.
म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की ज्या वेळेस ॲक्च्युअल मार्केट आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या अगोदर दीड ते जवळपास 2 महिने लागवड ही झालेली पाहिजे, म्हणजे तो जो टप्पा आहे उच्चांकी दराचा तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मी सांगत असतो की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची, एकतर एप्रिल महिन्यामध्ये लागवड करा किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड करा, तुमचा फायदा 100% होणार. तर या 2 गोष्टी ठेवायच्यात. आणि सोबतच शेतकऱ्यांनी हे पण लक्षात घ्यायचं की मी लागवडीसाठी नको का म्हणतोय. 15 जून नंतरची लागवड आणि 15 ऑगस्टच्या आतमधली लागवड ही यासाठीच नको आहे की या पिरियडमध्ये रोगराई जास्त आहे, भाव उतरतात आणि उत्पादन खर्चसुद्धा कमी होतो म्हणून. आणि काय होतं की या पिरियडमध्ये जर आजार वाढले, रोग वाढले, तर परिणामी आपल्याला खूप जास्त स्प्रे घ्यावे लागतात, म्हणून ती परवडत नाही. आणि तुम्हाला जर लावायचीच असेल आणि परवडून घ्यायचंच असेल तर आपलं ताकअंडीचा जो स्प्रे आहे 15 दिवसाच्या नंतर प्रत्येक 15 दिवसाला हा स्प्रे चालू करा. वातावरणाचा कसला इफेक्ट त्याच्यावर जाणवणार नाही, पांढरी अळीचा अटॅक होणार नाही, फळ पोकरणारी अळी येणार नाही, शेंडअळी पण लागणार नाही. फक्त 15 दिवसाला त्याचा स्प्रे ठेवायचा आहे. आणि जर असं वाटलं की तुम्हाला काही अटॅक थोडासा जास्त वाटतोय तर अशा वेळेस काय करायचं आहे की जिथं 1 लिटर ताक आणि 10 अंडी आहेत तिथं 1 लिटर ताक 12-13 अंडी आणि 5 दिवस ते द्रावण ठेवायचं किंवा 4 दिवस ठेवायचं, 5व्या दिवशी वापरू शकता. अशा पद्धतीनं फक्त जे प्रमाण आहे तर हे कमी जास्त करायचं आहे. जसं आपण कीटकनाशकमध्ये करतो, आपल्याला 1 मिली सांगितलेलं असतं तरी पण आपण स्वतःच्या मनाने अर्धा ml जास्त वापरतो, तसंच इथंही वापरा, काही फरक पडत नाही. इथं तुम्हाला विकत आणायचं नाही आहे. जवळपास 90% शेतकऱ्यांच्या घरी ताक आहे आणि अंडी पण स्वतःच्याच घरी आहेत, त्यामुळे विकत काही आणायचं नाही आहे. तर या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला जर आत्ता लागवड करायचीच असेल तर हे जे मी तुम्हाला सांगितलेत हे पूर्णपणे डोक्यात ठेवूनच तुम्ही लागवडीकडे वळा. अन्यथा लागवड करू नका. 2 महिने थांबा, 1.5 महिने थांबा, त्याच्यानंतर लागवड करा. किंवा तुम्हाला जर आत्ता लागवडच करायची असेल तर ढोबळी मिरची हा एक तुम्हाला तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. ढोबळी मिरचीची लागवड करा. साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुद्धा तिला खूप चांगला रेट असतो. 2 महिने साधारणतः 30-35 रुपये जरी रेट मिळाला तरी ढोबळी मिरची परवडते. तर हाही एक पर्याय आहे. त्यानंतर ज्यांना असं वाटतंय की आपल्याला कोथिंबीर लागवड करायची तर कोथिंबीर लागवड हा सुद्धा एक जॅकपॉट ठरू शकतो. तुम्हाला जर हा जॅकपॉट घ्यायचाच असेल तर 100% मी सांगू शकत नाही की हा तुमचा जॅकपॉट ठरू शकतो, पण रिस्क घ्यायला हरकत नाही. कारण ऑगस्टचा जो 15वाडा आहे, ऑगस्ट साधारणतः 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान एक काय होतं की जुलैमध्ये खूप पाऊस पडलेला असतो, भरपूर जास्त पाऊस पडलेला असतो, म्हणून ऑगस्टमध्ये आपल्याला हे पीक पाहायला मिळत नाही. आणि ऑगस्टमध्येच पहा, आजपर्यंत 4-5 वर्षाचा इतिहास आहे, साधारणतः 20 ऑगस्टपर्यंत जो रेट मिळाला आहे कोथिंबीरीला हा कधीही मिळालेला नाही आहे. म्हणून कोथिंबीर हा एक तुम्हाला पर्यायी पीक ठरू शकतं. तसंच व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा. पर्यायी पिकंसुद्धा मी तुम्हाला सांगितलेत, कोथिंबीर आहेच, सोबत ढोबळी मिरचीसुद्धा आहे. ज्यांना वांगी लागवड करायची इच्छा आहे पण आता खूप घाई होते आणि भीती पण आहे की आपण केली तर आणि नुकसान झालं तर काय. तर तुम्हाला जर असं वाटतं की आपलं नुकसान होऊ शकतं आणि ते आपल्याला नको आहे, आपल्यात तेवढी हिंमत नाही की आपण ते नुकसान पचवू शकतो किंवा खर्च खूप जास्त होईल, तर तुम्ही ढोबळी मिरचीकडे वळा. जिथं अर्धा एकर करायची तिथं 10 गुंठे करा, फायदा नक्कीच होईल. या 2 पर्यायी पिकांकडे सुद्धा पॉझिटिव्ह नजरेने पहा. असं समजू नका की फक्त वांगीच लागवडीमध्ये पैसा आहे. अशी भरपूर पिकं आहेत की जी पैसा देऊन जातात. फक्त टायमिंग शॉर्ट जर तुमचा झाला तर तुमचा पैसा भरपूर आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करून सांगतो मित्रांनो, अजिबात रासायनिक खतांच्या नादी लागू नका, कोणाच्या सल्ल्याला बळी पडू नका. आपल्या मातीमध्ये जर जीवाणू असतील तर कोणत्याही खतांची तुम्हाला गरज पडत नाही. NPK आपल्याला आपण जीवामृतमधून देऊ शकतो किंवा जैविक बॅक्टेरियासुद्धा मिळतो, तो सुद्धा तुम्ही सोडू शकता जमिनीमध्ये. कारण आपण 10 गोण्या जरी टाकल्या किंवा 50 गोण्या जरी टाकल्या तरी जमीन तेवढंच त्या पिकाला देणार आहे जेवढी त्या पिकांची गरज आहे. म्हणून पिकांची गरज ओळखा आणि तेवढेच डोस द्या, अतिरिक्त डोस देऊ नका. जास्त कीटकनाशक बुरशीनाशक फवारू नका. आज पहा, ट्रेसर आहे किंवा ॲक्ट्रा आहे, बेनिविया आहे, कोराजन आहे, तर या स्प्रेने सुद्धा तुमची फळ पोकरणारी अळी सदी कंट्रोल होत नाही. मग तुम्ही हा खर्च करता कशाला? 2-3 हजार रुपये खर्च करण्यापेक्षा एक 200 रुपयाचा डोस माझ्याप्रमाणे जो मी सांगतोय तो तुम्ही द्या. तुमच्या पिकाला 100% खात्रीशीर तो जो उपाय आहे हा काम करतो. वाटलं तर खूप काही लोक याच्यावर PhD करू शकतात, तर तुम्ही करू शकता. परंतु ताकांडीसारखा माझ्या मते या जगात दुसरा कीटकनाशक बुरशीनाशक नाही आणि प्रोमोटर पण नाही आहे. तर ही खतं वापरा जेणेकरून तुमच्या खिशालाही परवडेल आणि तुम्हालाही परवडेल. कितीही खर्च होऊ द्या, 5 रुपये रेट मिळू द्या वांग्याला. जर तुमचा 0 बजेट असेल तर तुम्हाला तो वांग्याचा रेट परवडणार, हे मात्र नक्कीच. तर चला,
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कमेंटमध्ये नक्की तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकता. सोबत तुमचा काय अभिप्राय आहे याबद्दल तेही नक्की कळवा. तसेच तुम्हाला आणखी काय लागवड करण्याची इच्छा आहे की जेणेकरून आपण ते झिरो बजेटमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि त्याची माहिती पाहिजे, तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.